मित्रांनो, आपण बघितलं तर भारतामध्ये सोनमजी वांगचुक असतील किंवा अभिजितजी दिपके यांच्या नेतृत्वामध्ये जे दिल्लीत जंतर मंतर जे मैदान आहे त्या ठिकाणी जे नीटचे पेपर आहेत किंवा आपण बघितलं तर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा आपण बघितलं तर अगदी ग्रामपंचायतीपासून ते MPSC असो किंवा UPSC असो किंवा JEE असो किंवा नीट असो, या ज्या महत्त्वाच्या परीक्षा मानल्या जातात त्यामध्ये कशा प्रकारच्या पेपर फुटीचे प्रकार आपणाला संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळत आहेत आणि म्हणून याविरुद्ध बुलंद असा आवाज या ठिकाणी या दोघांनी संपूर्ण देशामध्ये पेरलेला आहे। आपण जर बघितलं तर एका छोट्याशा अगदी कॉकरोच जनता पार्टी CJP यांच्या माध्यमातून छोट्याच्या विषयापासून केवढा मोठा विषय आज आपल्याला देशामध्ये बघायला मिळतो आहे आणि संपूर्ण जो यंग जनरेशन जे आहेत ते या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहे। आणि आपण बघितलं तर भारत हा तरुणांचा देश किंवा युवकांचा देश असं म्हटलं जातं आणि ज्या देशामध्ये युवक जास्त, युवती जास्त, तो देश जो आहे तो जगामध्ये प्रचंड शक्तिशाली किंवा वैभवशाली असं समजला जातो। आणि या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घडण्याचा मानस या ठिकाणी आपण बघत असतो। पण त्याच परीक्षा कशा फोडल्या जातात आणि त्यामध्ये कशा प्रकारचे आपण जर बघितलं गौप्यस्फोट घडवून आणून किंवा पेपर फोडून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं या जे राजकारणी आहेत यांची मुलं उच्च स्थानावरती जाताना आपण बघत आहोत। आणि म्हणून अशा प्रकारच्या पेपर फुटीच्या माध्यमातून इथल्या देशातील तरुणांचं जे आयुष्य आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम काही लोक संपूर्ण देशामध्ये करताना आपणाला दिसतात। आणि म्हणून मित्रांनो, जोपर्यंत ह्या अशा प्रकारच्या वृत्तीला आपण एकजूटपणे अशा प्रकारे आंदोलनाच्या माध्यमातून किंवा संविधानिक माध्यमातून जर का आपण त्याला लढा दिला नाही तर या ज्या प्रवृत्ती आहेत ज्या देशामध्ये बोकाळलेल्या आहेत किंवा बघितलं आपण आत्ताच नव्हे तर कित्येक वर्षापासून अशा प्रकारचे जे हे मनसुबे आहेत यांचे हे पेपर फुटीच्या माध्यमातून सक्सेस होताना आपण बघतोय। आणि म्हणून जो सामान्य विद्यार्थी आहे जो खऱ्या अर्थानं मेहनतीच्या माध्यमातून आपली जागा पटकवण्याचं काम करतो त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य रसातळाला नेण्याचं काम देशामध्ये चालू आहे। आणि म्हणून मित्रांनो, अभिजितजी दिपके असतील, सोनम वांगचुक असतील यांच्या या आंदोलनाला आपण भरगच्च असा प्रतिसाद द्या। त्याचबरोबर जोपर्यंत धर्मेंद्रजी प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत हा जो आंदोलनाचा जो आवाज आहे तो अशाच पद्धतीनं देशामध्ये चालू राहावा। किंवा आपण बघितलं तर वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून जरी हा आंदोलन जरी असले तरी त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे। आणि या पेपर फुटीच्या निमित्तानं देशामध्ये एक चांगल्या प्रकारचा कायदा कसा निर्माण होईल या दृष्टीने आपण या आंदोलनाला सपोर्ट केला पाहिजे। आणि म्हणून मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ज्या वेळी आंदोलनाचा विषय येतो त्यावेळी आपणाला जे बाबासाहेबांचं जे संविधान आहे किंवा संविधानाची पुस्तिका जे आहेत किंवा जय भीमचा जो नारा आहे तो कडक पद्धतीने आपणाला पाहायला मिळतो। आणि म्हणून जय भीम हा 4 अक्षरी क्रांती ललकार वाटतो, जय भीमच्या पुढेही तुझा फिका लुळाच वाटतो। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मित्रांनो, इथल्या ब्राह्मणवादाला जर का आपणाला आव्हान द्यायचं असेल, या अशा प्रकारच्या प्रवृत्तीला जर का आपणाला लोळवायचं असेल तर आंबेडकरवादाशिवाय कोणताही दुसरा ऑप्शन या भारतामध्ये तरी कुठेच नाही आहे। आणि म्हणून जय भीमची जी ताकद आहे, जय भीम या शब्दाचा जो अर्थ आहे किंवा जय भीमच्या माध्यमातून कसा एखाद्या विषयाला लढा दिला जातो याचं उत्तम उदाहरण अभिजितजी दिपके किंवा सोनमजी वांगचुक यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये
आपणाला बघायला मिळतं. आणि म्हणून मित्रांनो, कोणत्याही प्रकारे जातीपातीचं राजकारण न करता, कोणत्याही प्रकारे एकमेकाची जात न शोधता, हा सर्वांचा लढा आहे, हा विद्यार्थ्यांचा लढा आहे, हा आपल्या परिश्रमाचा लढा आहे आणि हा येणाऱ्या काळामध्ये आपल्या गुणवत्तेचा, आपल्या जागेचा हा फार मोठा लढा आहे. आणि म्हणून या लढ्यामध्ये सर्वांनी सामील व्हा. जे लोक तुम्हाला अशा प्रकारे जातीच्या माध्यमातून, अशा प्रकारे वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमातून या लढ्यापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्या भ्रामक, भंपक अशा प्रवृत्तींपासून, अशा गोष्टींपासून अलिप्त राहा आणि हा लढा जो आहे तो अजून मजबूत करा. आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची जी ताकद आहे किंवा आहे ती खऱ्या अर्थानं जर का किंवा ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांच्या कामी पडेल, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. पुन्हा एकदा हे जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थानं चांगल्या आउटपुटकडे जाताना आपणाला बघायला मिळतं आहे. आपण जर बघितलं तर नुकतंच CGIचे जे स्पोक पर्सन जे आहेत त्यांनी सरकारच्या बैठकीच्या माध्यमातून जे 2 विषय आहेत ते या ठिकाणी सक्सेस केलेले आहेत. आणि तिसरा जो मुद्दा, जी महत्त्वाची मागणी या ठिकाणी आहे की ज्यांच्या सानिध्यामध्ये, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे नेटचे पेपर फुटले गेले, ते जे मंत्री आहेत धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा हा घेतल्याशिवाय मित्रांनो या ठिकाणी हटायचं नाही किंवा हे जे आंदोलन आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे घ्यायचं नाही, हे रेटायचंच आहे. आणि हा जो राजीनामा आहे तो घ्यायचाच आहे. एवढीच या ठिकाणी सूचना करतो. तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो आणि सर्वांची रजा घेतो. जय.